मंडळी, लहानपणी तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल. घरात कुठला तरी विधी असायचा. आई किंवा आजी भाकरीचा तुकडा घ्यायची, अंगणात कावळ्यासाठी ठेवायची. मग घरातील सगळ्यांचं लक्ष त्या कावळ्याकडे लागायचं. तो येतो का, घास खातो का. कधी खूप वेळ वाट पाहावी लागायची. पण एक प्रश्न मात्र फार कमी लोकांनी विचारला, आपण कावळ्यालाच घास का ठेवतो. एकदा एका मुलाने आपल्या आजीला हाच प्रश्न विचारला, आजी, कावळाच का, चिमणी का नाही. आजी थोडा वेळ शांत राहिली, मग म्हणाली, बाळा, ही फक्त कावळ्याची गोष्ट नाही. मुलाला काहीच समजलं नाही, कारण त्याला दिसत होतं फक्त एक काळा पक्षी. आपल्या मोठ्यांचं असं म्हणणं होतं की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपल्याला घडवणाऱ्या लोकांना विसरू नये. आज आपण जे आहोत, ज्या घरात राहतो, ज्या जमिनीवर उभे आहोत, हे सगळं कुणीतरी आधी करून ठेवलं आहे. आपले आई वडील, आजी आजोबा आणि त्यांच्या आधीची माणसं. त्यांच्या कष्टामुळेच आज आपल्याला हे आयुष्य मिळालं आहे. म्हणून वर्षातून काही दिवस त्यांची आठवण काढण्याची पद्धत सुरू झाली. त्यालाच आपण पितृपक्ष म्हणतो. या दिवसात लोक आपल्या पूर्वजांचं स्मरण करतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात आणि एक घास कावळ्याला ठेवतात. पण कावळाच का, याचं एक साधं कारण सांगितलं जातं. पूर्वी गावात कावळा सगळीकडे दिसायचा. तो माणसांच्या जवळ राहायचा, घराभोवती फिरायचा. लोकांनी त्याला आपल्या आठवणींचा एक भाग बनवलं होतं. हळूहळू अशी समजूत झाली की कावळ्याला दिलेला घास म्हणजे आपल्या पूर्वजांना दिलेला मान. पण हे खरं आहे का? कावळ्याने घास खाल्ला म्हणजे तो आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतो का? याचं उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वेगळं असू शकतं. पण या परंपरेचा खरा हेतू दुसराच होता. समजा आज तुमच्या आजोबांचा फोटो नाही, त्यांचा आवाज नाही, त्यांच्या गोष्टीही कुणाला आठवत नाहीत. मग त्यांची आठवण कशी ठेवणार? म्हणून आपल्या मोठ्या लोकांनी एक सोपी वाट शोधली. एक घास बाजूला काढा आणि त्या निमित्ताने आपल्या पूर्वजांना आठवा. खरं सांगायचं तर कावळ्यापेक्षा महत्त्वाचा तो घास आहे, कारण तो आपल्याला एक गोष्ट शिकवतो. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य घालवलं त्यांना विसरू नका. आज अनेक घरांमध्ये ही परंपरा कमी झाली आहे. काही लोक पाळतात, काही लोक पाळत नाहीत. पण त्यामागचा विचार अजूनही तितकाच सुंदर आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांचा आदर करायचा, त्यांचं स्मरण ठेवायचं आणि त्यांनी दिलेल्या गोष्टींची किंमत समजून घ्यायची. म्हणून पुढच्या वेळी जर एखादा कावळा तुमच्या अंगणात येऊन बसला तर त्याच्याकडे फक्त पक्षी म्हणून पाहू नका. तो तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देत असेल. आपण आज जे आहोत ते फक्त आपल्या मेहनतीमुळे नाही, आपल्या आधी अनेक हातांनी आपल्यासाठी वाट तयार केली आहे. आणि कदाचित कावळ्याला घास ठेवण्यामागचा खरा अर्थ हाच असावा. कावळ्याचं पोट भरणं नाही, तर आपल्या मनात कृतज्ञता जिवंत ठेवणं. आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.